भारताच्या वीरांची गाथा ऐकवायला, देशप्रेम सगळ्यांच्या मनी जागवायला घेऊन आलेत क्रिश आणि बाल्टी बॉय. भारत है हम. माझा सर्दीचा काढा कधी तयार होईल? सर्दीने तर माझे नाके 9 आणलेत रे. आलं, लवंग आणि हे काळं सोनं. काळं सोनं? सर्दी तुझ्या डोक्यात गेलीये का ग? सोनं काळं कुठे असतं? याला म्हणतात काळं सोनं. अरे ही तर काळी मिरी. हो, आणि एकेकाळी याची किंमत सोन्या एवढीच होती. आणि याला इंग्रजांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी केरळच्या सिंघमने सगळ्यात मोठं युद्ध केलं. केरळचे सिंघम कोण होते ट्रेश? आम्हाला त्यांची स्टोरी सांग ना. संस्कृती स्टोरी मोड ऑन. त्या काळात केरळ आणि किनारपट्टी जवळच्या कर्नाटकला मलबार आणि कर्नाटकच्या काही भागांना मैसूर राज्य म्हणून ओळखलं जात असे. मलबार मध्ये कोट्टयम नावाचं एक छोटंसं राज्य होतं आणि त्याच कोट्टयम राज्यात राहत होते केरळचे सिंघम. त्यांना केरळा वर्मा किंवा पळशी राजा या नावाने ओळखलं जात असे. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1753 झाला होता, जे आपल्या राज्याची देवी मा मृदुंगा शैलेश्वरीचे परमभक्त होते. आई मृदुंगा शैलेश्वरीच्या कृपेने कोट्टयमच्या भूमीमध्ये काळं सोनं उगवतं, जे हिसकावण्यासाठी कधी मुघल तर कधी हे इंग्रज आपल्यावर आक्रमण करतात. आपण तर कधीच कुणाशी शत्रुत्व ठेवलं नाही. आपण तर शांतपणे व्यापार करण्यासाठी तयार आहोत. पण जर कुणी आपली मातृभूमी आपल्यापासून हिरावून घ्यायचा प्रयत्न केला, आमच्या रयतेवर अत्याचार केले, तर आई मृदुंगेची शपथ, आम्ही त्यांचा विनाश करताना मागे पुढे पाहणार नाही. केरळ वर्मांना त्यांच्या मातृभूमीचं रक्षण करायचं होतं, पण त्यांचे काका वीर वर्मा त्यांच्या लोभापोटी त्यांच्या विरोधात गेले आणि त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीशी हात मिळवणी केली. ईस्ट इंडिया कंपनी कोट्टमला स्वतंत्र राज्य घोषित करत आहे आणि तुम्ही असाल त्याचे नवीन राजा. आणि तुम्हाला माहितच आहे की त्या बदल्यात तुम्हाला काय करायचे ते. त्या बदल्यात आम्हाला ईस्ट इंडिया कंपनीला भरभक्कम कर द्यावा लागेल. आम्हाला मंजूर आहे. तुम्ही फक्त केरळा वर्माचा अडथळा दूर करा म्हणजे झालं. इंग्रज ऑफिसर 300 सैनिकांची फौज घेऊन राजा केरळा वर्मा यांना कैद करण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचले. पण सर, आम्ही पूर्ण घराची झडती घेतली, पण केरळा वर्मा कुठेच नाहीयेत. ते आणि त्यांची देवीची मूर्ती दोन्ही गायब आहेत. काही हरकत नाही, तो पळून गेला हेही पुरेसं आहे. राजसिंहासन रिकामं झालं. वीर वर्मा, आजपासून कोट्टमचे नवीन राजा तुम्हीच आहात. धन्यवाद. आम्ही आमचं वचन पूर्ण केलं, तर आता तुम्ही कर देऊन तुमचं वचन पूर्ण करायचंय. वीर वर्मा यांनी भरघोस कर भरण्यासाठी कोट्टायमच्या शेतकऱ्यांवर अत्याचार करणं सुरू केलं. त्रासलेले शेतकरी त्यांची अडचण घेऊन केरळा वर्मा यांच्याकडे पोहोचले, ज्यांनी जंगलामध्ये आश्रय घेतला होता. लोभाच्या वाळवीने आपल्याच घराला आतून पोखरून टाकायला सुरुवात केली आहे, पण आम्ही त्या वाळवीला वाढू देणार नाही. मग त्यासाठी स्वकीयांविरुद्ध लढावं लागलं तरी चालेल. केरळा वर्मा यांचं समर्थन मिळवून गावकऱ्यांमध्ये एक नवी हिंमत आली आणि त्यांच्या अत्याचाराविरुद्ध लढायला सुरुवात केली. आणि केरळा वर्मांच्या सहाय्याने इंग्रजांना मात देऊ लागले. गावकऱ्यांची हिंमत बघून इंग्रज हादरले होते. त्यांनी वीर वर्मा यांना भेटायला बोलावलं. कळत नाहीये हा विद्रोह कसा मोडीत काढावा. तुम्ही केरळा वर्माला संपवून टाका, विद्रोही आपोआप मोडून पडेल. बस फक्त इतकंच लक्षात ठेवा, तो कोट्टयमचा वाघ सिंघम आहे आणि त्याची शिकार करण्यासाठी जाळं पसरवावं लागेल. मला जंगली शिकार करणं खूप आवडतं.
इंग्रजांनी केरला वर्मा यांना जंगलात शोधायला सुरुवात केली. या जंगलातला कोपरा तपासून काढा. तो केरळा वर्मा आज वाचता कामा नये. पण केरला वर्मा यांचे गुप्तहेर जंगलामध्ये पसरले होते. जेव्हा इंग्रज जंगलामध्ये यायचे तेव्हा ते त्यांना संकेत द्यायचे. संकेत मिळालाय. ते लोक आपल्या जाळ्यात फसणार आहेत. युद्धासाठी तयार व्हा. हा कसला आवाज आहे? केरळा वर्मा यांना कोट्टयमची भूमी, तिथलं जंगल, तिथली माणसं ही चांगलीच परिचयाची होती. त्यांनी स्थानिक लोकांची फौज उभी केली जी जंगलात लपून बसत आणि इंग्रज सैनिकांवर अचानक हल्ला करत. या परदेशी लोकांना काही कळण्याआधीच केरळा वर्मा आणि त्यांचे सैनिक त्यांना धूळ चारत असत. इंग्रजांना जेव्हा केरळा वर्मांना जंगलात हरवता आलं नाही तेव्हा त्यांनी पेरिया पासच्या इथून जाऊन वायनाडवर हल्ला करायचा प्रयत्न केला. केरळा वर्मांचा कदाचित वायनाडमध्ये पराभव झाला असता, पण अगदी शेवटच्या क्षणी म्हैसूरच्या टिपू सुलतानने आपले जुने वैर विसरून आपले सैनिक त्यांच्या मदतीसाठी पाठवले. 1797च्या त्या युद्धामध्ये केरळा वर्माने 1100 ब्रिटिश सैनिकांचा पराभव तर केलाच, पण त्यांचे तोफ आणि दारुगोळा सुद्धा नष्ट केला आणि त्यांना त्यांच्या समोर गुडघे टेकायला भाग पाडलं. वीर वर्मांना बाजूला सारून इंग्रजांनी थेट पळशीराजांसोबत करार करण्याचा निर्णय घेतला. म्हणजे वीर वर्मांचे तेलही गेले आणि तूपही गेले. वाव. आम्हाला तुमच्या सोबत तह करायचा आहे. आम्हालाही युद्ध नकोच आहे, पण तुम्हाला काही अटी मान्य कराव्या लागतील. आणि तसं काय असतील तुमच्या अटी? कोट्टयम आणि वायनाडवर तुमचा काहीच अधिकार असणार नाही. इंग्रज सरकार आमच्या राज्यातून कोणताही कर वसूल करणार नाही. आमचं घर आणि खजिना आम्हाला परत करतील आणि आम्हाला 8,000 रुपये देखील कंपनी सरकारला द्यावे लागतील. ब्रिटिश ऑफिसर्सच्या मनात नसताना सुद्धा त्या अटी मान्य कराव्या लागल्या आणि त्यांनी त्यांच्या मनाविरुद्ध त्या अटींच्या करारावर सह्या केल्या. पण प्रजेचा हा आनंद जास्त काळ टिकू शकला नाही. 1800 मध्ये इंग्रजांनी या कराराशी बैमानी करून वायनाडवर पुन्हा एकदा हल्ला केला. यावेळी याचे नेतृत्व करत होते मेजर जनरल आर्थर वेलेस्ली. महाराज, खबर मिळाली की ब्रिटिश अधिकारी मेजर जनरल आर्थर वेलेस्ली खूप मोठी फौज घेऊन वायनाडच्या दिशेने चाल करून येत आहे. एवढ्या मोठ्या फौजेचा आपण सामना कसा करायचा महाराज? आपल्याला आपलं सैन्य आणखी वाढवावं लागेल. केरळा वर्मा यांनी आधीच याची तयारी केली होती. इशारा मिळताच एक पठाण त्यांची फौज घेऊन आत येतात. हे तर टिपू सुलतानचे सैनिक आहेत, जे आता टिपू सुलतानच्या मृत्यूनंतर आपल्या बरोबर येऊ इच्छित आहेत. आता यांना कळून चुकलंय की यांचे खरे शत्रू आपण नाही आहोत, इंग्रज आहेत. आणि आता हे आपल्या सोबत मिळून या देशाच्या भूमीतून इंग्रजांना पळवून लावू इच्छित आहेत. पण महाराज, आपण यांच्यावर विश्वास कसा ठेवू शकतो? यांचा धर्म, यांची जात आपल्याहून वेगळी आहे. आपले हेच कमकुवत विचार इंग्रजांसाठी एक मोठी ताकद बनत आहे. जोपर्यंत आपण आपापसात वाद घालत बसू ते आपला फायदा उचलत राहणार. जर या इंग्रजांशी लढायचं असेल तर हिंदू, मुस्लिम, उच्च नीच हे सगळे मतभेद मिटवून टाकावे लागतात. असं पहिल्यांदाच घडत होतं की नायर, मल्लिप्पा आणि पठाण एकत्र आले होते. पण ब्रिटिशांना अजून त्यांच्या ताकदीचा काहीच अंदाज नव्हता. जेव्हा त्यांनी पुन्हा वायनाड हस्तगत करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना कळलं की ते कोणाशी पंगा घेत आहेत. दोघांमध्ये घमासान युद्ध झालं. पण केरळा वर्मा, नायर, मल्लिप्पा आणि पठाण यांच्या समोर इंग्रजांच्या फौजेला गुडघे टेकावे लागले आणि युद्धभूमी सोडून धूम ठोकून पळून जावं लागलं. केरळा वर्मांशी पराभूत झाल्यानंतर मेजर जनरल आर्थर वेलेस्ली म्हणाले, मी 1000 सैनिकांशी लढत नव्हतोच, मी फक्त एकाच माणसाची लढत होतो, केरळा वर्मा. आणि जोपर्यंत तो जिवंत आहे आपण त्याच्या प्रदेशावर राज्य करू शकत नाही. ही गोष्ट जितकी केरळा वर्मांच्या वीरतेची आहे
तितकीच एकजुटीची सुद्धा आहे. जेव्हा सगळे एकत्र येतात तेव्हा कोणतंही संकट मोठं नसतं. यात शंकाच नाहीये त्रिश. म्हणूनच तू या काढ्यामध्ये आलं, तुळस, लवंग आणि हे काळं सोनं म्हणजे काळी मिरी एकत्र केलीस. आता कोणतीच सर्दी ह्याला त्रास नाही देणार. याच गोष्टीवर सिंघम पोचची एक ग्रुप सेल्फी होऊन जाऊ दे. होऊन जाऊ दे. अभिमानाने म्हणा, भारत है हम. जर तुम्हाला ही गोष्ट ऐकतानाच एवढी मजा येत असेल तर विचार करा पाहताना किती मजा येईल. बघा क्रिश, त्रिश आणि बाल्टी बॉय भारत है हम दर रविवारी सकाळी 11 वाजता दूरदर्शनवर. आणि आमचे स्ट्रीमिंग पार्टनर्स आहेत अमेझॉन प्राईम व्हिडिओ आणि नेटफ्लिक्स. स्टे ट्यून.